तर स्वागत आहे मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन सिरीजच्या आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये आपल्या चॅनल VR ब्लॉग्सवर. चॅनलवर नवीन असाल तर अपडेटला शेवटपर्यंत नक्की पहा. तर मागील अपडेटमध्ये आपण दारवा रेल्वे स्टेशन कव्हर केले होते आणि आजच्या या नवीन अपडेटमध्ये दारवा ते यवतमाळ यांच्या दरम्यानचा दारवा स्टेशन पुढील भाग जो आहे तो कव्हर करणार आहे. तर समोर आपल्याला दिसत असेल की या दिशेने रेल्वे लाईनचे अर्थवर्क जे आहे हे दारवा रेल्वे स्टेशनकडून येत आहे आणि दारवा रेल्वे स्टेशन हे या ठिकाणाहून साधारणतः 7 ते 8 किलोमीटर लांबीवर असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी ही वर्धा नांदेड रेल्वे लाईन दारवा यवतमाळ या रोडला क्रॉस करणार आहे आणि त्याकरिता या ठिकाणी पुलाच्या निर्मितीकरिता ब्रिजचे जे काम आहे ते चालू असल्याचे समोर आपल्याला दिसत असेल. या ठिकाणी 4 पिलर जे आहेत ते ब्रिजसाठी तयार करण्यात आलेले आहे व त्या ब्रिजवर टाकण्याकरिता गर्डर हे देखील या ठिकाणी आणून असल्याचे आपल्याला समोर दिसत असेल. तर हा जो रोड आहे मित्रांनो, हा डावीकडे दारवा तर उजवीकडे यवतमाळ शहराकडे जातो आणि या रोडला या ठिकाणी ही जी रेल्वे लाईन आहे ही या ठिकाणी क्रॉस करणार आहे. तर 284 किलोमीटर लांबी असणाऱ्या या रेल्वे लाईनमध्ये वर्धा ते कळंब हा मार्ग ऑपरेशनल आहे. तर कळंब ते नांदेड या मार्गावर काम जे आहे ते सुरू आहे आणि त्या सिरीजमध्येच आपण मागच्या अपडेटमध्ये दारवा या रेल्वे स्टेशनचा एक अपडेट घेतला होता. जर आपण तो व्हिडिओ बघितला नसेल तर लिंकमध्ये जाऊन नक्की चेकआउट करावा. तर या ठिकाणी पाहू शकता की पिलरच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. पियर कॅपपर्यंतचे काम जे आहे ते या ठिकाणी झाले आहे व त्यावर ठेवण्याकरिता गर्डर देखील या ठिकाणी आणून ठेवण्यात आल्याचे दिसून येईल. त्यानंतर ही रेल्वे लाईन समोरच्या दिशेने बोरी या गावाकडे जात आहे आणि त्याकरिता अर्थवर्क जे काम आहे ते पूर्ण या ठिकाणी झालेले आहे. तर मित्रांनो, आता आपण बोरी या गावाजवळ आलो आहे आणि दारवा ते बोरी यांच्या दरम्यान अडाण नदीवर एका रस्त्याच्या पुलाच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते बऱ्याच वर्षापासून चालू होते आणि आजच्या दिवशी हा जो पूल आहे हा अंतिम टप्प्यात आलेला आहे. या साईडचे जे अर्थवर्क आहे हे पूर्णपणे झाल्याचे आपल्याला दिसून येईल. तर या दुसऱ्या साईडचे म्हणजेच बोरी गावाच्या साईडचे जे काम आहे ते जवळपास पूर्ण झाले आहे. 10% काम या ठिकाणी बाकी आहे. तर बाकी जे फिनिशिंगचे काम आहे हे या पुलावर अजून व्हायचे बाकी आहे. साधारणतः 10 ते 15 दिवसाच्या दरम्यान हा पूल जो आहे तो पूर्णपणे ऑपरेशनल केला जाऊ शकतो आणि हा जो पूल आहे हा रोडवरचा आहे. तर याच अडाण नदीवर पुढे या रेल्वे लाईनवरील जो ब्रिज आहे तो आपण आता बघूया. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे या रेल्वे लाईनवरील पुलाच्या ठिकाणी आणि समोर आपल्याला दिसत असेल की या अडाण नदीवर एका ब्रॉडगेज रेल्वे लाईनसाठी नव्याने पुलाच्या निर्मितीचे कार्य जे आहे ते आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेले आपल्याला दिसून येईल. समोर जी दिसते आहे ती अडाण नदी आहे आणि या दिशेला रेल्वे लाईनचे जे वर्क आहे ते दारवाकडून येत आहे. तर या ठिकाणी या पुलाच्या निर्मितीकरिता पिलरचे जे काम आहे ते अंतिम टप्प्यात पोहोचलेले दिसून येईल. 7 ते 8 पिलर या ठिकाणी तयार झालेले आहेत. तर उर्वरित 2 ते 3 पिलरवर काम हे अंतिम टप्प्यामध्ये आल्याचे आपल्याला दिसून येईल आणि या ठिकाणी पाहू शकता की हा जो पिलर आहे हा शेवटचा पिलर या ठिकाणी असणार आहे, जो की या दिशेला बोरी गावाकडे जाण्याकरिता जो रोड आहे त्यावर क्रॉसिंग करिता बनवण्यात आला आहे. आणि समोर आपल्याला शकुंतला रेल्वे लाईनचा जो जुना ब्रिज आहे तो देखील या ठिकाणी दिसून येईल. तर या रेल्वे लाईनवरील सर्वात लांब पुलांपैकी हा एक पूल असणार आहे. समोर आपल्याला मोठा पूल जो दिसतो आहे हा नवीन ब्रॉडगेज लाईनचा, तर त्या शेजारचा जो शकुंतला रेल्वे लाईनचा जो जुना ब्रिज आहे तो देखील आपल्याला दिसतो आहे. या पिलरवर आपण पाहू शकता की पियर कॅपपर्यंतचे जे काम आहे ते जवळपास पूर्ण झाल्यात जमा आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी गर्डर देखील आणून ठेवण्यात आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी गर्डरचे लॉन्चिंग केल्या जाईल व त्यानंतर वरती स्लॅब कास्टिंग करून या पुलाच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते पूर्णत्वाकडे नेण्यात येणार आहे आणि साधारणतः 1 ते 2 महिन्यामध्ये या ठिकाणचे जे काम आहे ते पूर्णपणे होण्याची दाट शक्यता आहे. समोर ज्या दिशेला श्वान जात आहे त्या दिशेला आपण तपोना या गावाकडे जाऊ शकता आणि या ठिकाणावरून तपोना हे साधारणतः 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. तर डावीकडे या ठिकाणावरून 1 किलोमीटरवर बोरी हे गाव आहे आणि या ठिकाणावरून आपल्याला शकुंतला रेल्वे लाईन ही जी नॅरोगेज होती त्याचे रूळ देखील या ठिकाणावरून दिसून येईल. तर याच नॅरोगेज रेल्वे लाईनच्या शेजारी नवीन वर्धा ते नांदेड 284 किलोमीटर लांब असणारी सिंगल ट्रॅक रेल्वे लाईन ही बनवण्यात येत आहे आणि ही जी रेल्वे लाईन आहे ही पूर्णपणे ब्रॉडगेज असणार आहे. ब्रॉडगेज तसेच इलेक्ट्रिफाईड ही लाईन असणार आहे. समोर आपल्याला बोरी नदीवरील ब्रिज दिसतो आहे. या बोरीच्या या नदीवरील हा ब्रिज जो आहे हा देखील अंतिम टप्प्यात आला आहे. काहीच महिन्यांमध्ये हा ब्रिज जो आहे तो पूर्णपणे तयार झालेला दिसून येईल. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अर्थवर्क हे करण्यात आलेले आहे.
कारण या ठिकाणी जुन्या काळी शकुंतला रेल्वे लाईनवरील एक रेल्वे स्टेशन म्हणजेच तपोना रेल्वे स्टेशन हे या ठिकाणी अस्तित्वात असल्याचे या ठिकाणी आपल्याला बऱ्याच काही खुणा मिळून येतील आणि त्यातीलच एक खूण म्हणजे या ठिकाणचं जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस आहे ते या ठिकाणी दिसून येईल। हे शकुंतला रेल्वे लाईनवरील जे तपोना रेल्वे स्टेशनचे आहे हे ऑफिस होते। तर या दिशेला बोरी गावाकडे हा रस्ता जातो आहे आणि ही जी लोकेशन आहे मित्रांनो ही 106 किलोमीटर 700 मीटर असणार आहे वर्धा जंक्शनपासून। म्हणजे या जी ब्रॉडगेज रेल्वे लाईन आहे याची जी मोजणी आहे ती वर्धा जंक्शनपासून करण्यात आलेली आहे। तर चेनेज नंबर 106 किलोमीटर 700 मीटरवर आपल्याला हे रेल्वे स्टेशन पाहावयास मिळणार आहे। तर नवीन बनणारे जे तपोना रेल्वे स्टेशन आहे हे कोणत्या दिशेला बनेल याची अद्याप या ठिकाणी कुठलीही माहिती उपलब्ध झालेली नाही। या दिशेला ही रेल्वे लाईन तपोना व नंतर यवतमाळच्या दिशेने पुढच्या दिशेला जात असल्याचे दिसून येईल। समोर देखील एक छोटा ब्रिज आहे जो जवळपास तयार झालेला आपल्याला दिसून येईल। नवीन रेल्वे स्टेशनचे कुठलेही काम अद्याप या ठिकाणी सुरू झाले नसल्याचे आपल्याला दिसून येईल। या ठिकाणावरून दारवा रेल्वे स्टेशन 10 तर यवतमाळ रेल्वे स्टेशन हे 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असण्याची शक्यता आहे। समोर असणारा तपोना रेल्वे स्टेशनचा जुना बोर्ड जो आहे तो देखील आपण या ठिकाणी पाहू शकाल। तर मित्रांनो या ठिकाणचे जे अर्थवर्क आहे ते आपण पाहू शकले की ते जे अर्थवर्क आहे हे अंतिम टप्प्यामध्ये आले आहे आणि साधारणतः 2-3 महिन्यांमध्ये या ठिकाणचे काम जे आहे ते पूर्ण होऊ शकते। त्यानंतर रेल्वे स्टेशनच्या निर्मितीचे कार्य सुरू होईल, परंतु अद्याप या ठिकाणी कुठलेही कार्य जे आहे ते सुरू नाही। वरच्या दिशेला आपल्याला अर्थवर्कची जे बाउंड्री आहे ती या ठिकाणावरून दिसू शकेल। डावीकडे ही रेल्वे लाईन आता जात आहे तपोना गावाकडे आणि तपोना गावाकडून लाडखेड कामठवाडा मार्गे ही रेल्वे लाईन जी आहे ती यवतमाळ रेल्वे स्टेशनकडे जाणार आहे, ज्याची लांबी या ठिकाणावरून 30 ते 35 किलोमीटर असण्याची दाट शक्यता आहे। तर याच शकुंतला रेल्वे लाईनच्या शेजारीच ही नव्याने रेल्वे लाईन जी आहे ती बनवण्यात येत असल्याचे आपण घेतलेल्या वेळोवेळी अपडेटमध्ये आपण बघितले असेल। जर आपण अपडेट चेकआउट केले नसतील तर आय बटनमध्ये लिंक दिली आहे, त्यामध्ये जाऊन आपण या चॅनलवरील वर्धा नांदेड रेल्वे लाईनचे सर्व काही अपडेट हे पाहू शकाल। तर या दिशेने आता रेल्वे लाईन ही यवतमाळकडे जात आहे आणि आता आपण या दिशेने जाऊन पुढची अपडेट घेऊया। तर आता जी पुढची अपडेट आहे ती घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये। तर कसा वाटला आजचा हा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अपडेट आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। अपडेट फार जास्त आवडल्यास थँक्स बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता। तर आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये।